हालेलुया, हालेलुया. आपण वचन वाचू योग 23 अध्याय 3 ते 5. देव कोठे सापडे हे मला समजले असते. मी त्याच्या न्यायसनाजवळ जाऊन पोचलो असतो तर किती बरे होते. वचन 4. मग माझी फिर्याद मी तुझ्यापुढे मांडलेली असते. माझ्या तोंडून भरपूर बुद्धी निघाले असते. वचन 5. तो मला काय उत्तर देतो हे मला समजले असते. तो मला काय म्हणाला असता ते मी लक्षात घेतले असते. वचन काय सांगत आहे? योग म्हणतो, देव कोठे सापडेल हे मला समजले असते. मी त्याच्या न्यायासनापाशी जाऊन पोहोचलो असतो तर किती बरे होते. मग मी माझी फिर्याद मी त्याच्या पुढे मांडलेली असती. माझ्या तोंडून भरपूर मुद्दे निघाले असते. तो मला काय उत्तर देतो ते मला समजले असते. तो मला काय म्हणाला असता ते मी लक्षात घेतले असते. बायबल काय सांगत आहे? योग म्हणत आहे, योबाच्या जीवनात ज्या वेळेला दुःख आलं, सैतानाद्वारे त्याची परीक्षा घेण्यात आली, जो योग देवावर पूर्ण विश्वास ठेवणारा, देवावर श्रद्धा ठेवणारा, या पापापासून दूर राहणारा, देवाला भिवून वागणारा. अगदी योग 1 अध्याय आपण वाचला तर आपल्याला कळेल की योबाच्या जीवनाबाबतीत. परंतु ह्याच योबाची सैतानाद्वारे परीक्षा झाली आणि या परीक्षेमध्ये त्याचं सर्वस्व गेलं. अगदी 10 मुलं मरण पावली, धनदौलत गेली आणि त्याचं शरीर सुद्धा गळवानी फोडाने भरलं गेलं. या परिस्थितीमध्ये सगळ्यांनी त्याला टाकून दिलं. बायकोने सोडलं, नातेवाईकांनी सोडलं, मित्रांनी त्याला दोष दिला, घरात काम करणारा नोकर चाकर त्यांनी त्याचा तिरस्कार केला. म्हणजे सर्व बाजूनी योग एकटाच पडलेला होता. अशा परिस्थितीमध्ये तो दुःखामध्ये असताना, संकटामध्ये पडलेला असताना तो काय म्हणत आहे? देव कोठे सापडेल हे मला समजलं असतं तर मी त्याच्या जवळ गेलो असतो. माझी फिर्याद, माझी तक्रार मी देवापुढे मांडलेली असती. म्हणजे माझं दुःख, माझी जी परिस्थिती आता आहे त्याविषयी मी देवाला बोललो असतो आणि मग देव मला काय उत्तर देतो ते मला कळालं असतं. बघा, आज आपल्याही जीवनामध्ये प्रत्येकाला वाटते, जेव्हा जीवनात दुःख येते, संकट येतात, आजारपण येते, कर्जावर कर्ज वाढलं जाते किंवा धंद्याला यश मिळत नाही आणि अशा वेळेला आपण प्रार्थना करतो देवाची, पण प्रार्थना करून सुद्धा आपली प्रार्थना मान्य केली जात नाही. तेव्हा मनामध्ये अनेक प्रश्न येतात की कुठे जाऊ, कोणाकडे जाऊ, कोणाद्वारे माझी बंधनं तुटतील, कोणत्या मूर्तीचा मी धावा करू, कोणत्या देवाची मी प्रार्थना करू. अशा प्रकारे आपल्या मनामध्ये प्रश्न येतात, कुठे जाऊ, कोणत्या मंदिरामध्ये, कोणत्या चर्चमध्ये जाऊ. परंतु आज प्रभू आपल्याला म्हणत आहे की कोणत्या मंदिरामध्ये, कोणत्या चर्चमध्ये, कोणत्या वेदीवर प्रभू बसलेले नाहीत. तर वचनाद्वारे प्रभू आज आपल्याला शिकवत आहे की प्रभू आपल्याच आसपास आहे, प्रभू आपल्या जवळ आहे, पण त्या प्रभूला आपण शोधत नाही. त्या प्रभूचा धावा करून आपण त्याला जागृत करत नाही. आपल्यामध्ये चमत्कार करण्याची संधी मात्र आपण प्रभूला देत नाही आणि मग आपण देवाचा शोध लांब लांब ठिकाणी करत राहतो. प्रभू म्हणत आहे की मी तुमच्या जवळच आहे. योबालाही प्रश्न पडला, देव कोठे आहे? पण योबाला जरी प्रश्न असला तरी योबाचा विश्वास देवावर होता, त्याची श्रद्धा प्रभूवर होती. म्हणून तो म्हणतो योग 19:25 वचनात, मला ठाऊक आहे की माझा उद्धारक जिवंत आहे. या पृथ्वीवर आहे माझा उद्धार करणारा, आहे माझा जिवंत देव. हा त्याचा विश्वास होता, श्रद्धा होती. म्हणूनच परमेश्वर पित्याने त्याचा असा उद्धार केला की त्याचं गेलेलं सर्वस्व त्याला परत मिळालं. योग 42:10-17 वचनापर्यंत जे जे काही गेलेलं होतं 1 पटीने गेलेलं, पण देवाने देताना 2 पटीने दिलं. पुन्हा त्याला 10 मुलं झाली, सगळी धनदौलत संपत्ती डबल मिळाली. 140 वर्ष देवाने आयुष्य वाढविलं. 4 पिढ्यांपर्यंत योग जिवंत राहिला. आपल्या पुत्र पौत्रांना पाहण्याचं भाग्य देवाने त्याला दिलं. नातवंडांना पुरतंडांना पाहिलं. पुऱ्या वयाचा झाला मग मरण पावला. म्हणजे योबाची पूर्ण परिस्थितीच देवाने बदलून काढली. जो शून्य बनलेला, कंगाल बनलेला होता, पण तो आता जणू उच्च श्रेष्ठ बनत आहे. त्याची परिस्थिती सुधारत आहे. अगदी त्याचं उत्तर वय पूर्व वयाहून देवाने अधिक संपन्न आणि समृद्ध केलं. देवाने त्याला बहुतपटीने आशीर्वादित केलं, कारण त्याला माहिती आहे माझा आहे उद्धार करणारा जिवंत देव. आणि या विश्वासाने, या श्रद्धेने देवाने त्याच्या जीवनातली सर्व बंधनं तोडून टाकली. भले आज तुमच्याही मनामध्ये प्रश्न आहे, देव कोठे आहे, कधी माझा उद्धार होणार, कधी माझं तारण होणार, कधी देव माझे प्रश्न सोडून टाकणार. परंतु आज प्रभू आपल्याला म्हणत आहे की मी तुमच्या जवळच आहे, फक्त विश्वासाने प्रार्थना करा. अगदी करंती पहिले
कारण देवाचं मंदिर पवित्र आहे तेच तुम्ही आहात. वचन काय सांगत आहे? आपण देवाचं मंदिर आहोत. मंदिर कोण आहेत? मनुष्य, माणसाचं हृदय, माणसाचं अंतःकरण, मन. प्रभू म्हणत आहे हे माझं मंदिर आहे. मनुष्य देवासाठी लाखोवरी पैसा खर्च करून एखादं मंदिर या चर्च बांधतो, देवाच्या वस्तीसाठी, देवाच्या स्थानासाठी. परंतु प्रभू म्हणत आहे तुमचं मनुष्य हृदय हे माझं मंदिर आहे. या मंदिरामध्ये मी राहते. आता हे मंदिर छोटंसं आहे जे आपल्याला पण दिसत नाही, आपलं अंतःकरण, आपलं हृदय आपल्याला पण दिसत नाही, पण त्या मंदिरामध्ये प्रभू म्हणतो मी राहतो. अगदी परमेश्वर पिता तर मोठे आहेत. 2 इतिहास 2 अध्याय 6 वचनामध्ये जो नभोमंडळातही समावत नाही इतका मोठा परमेश्वर पिता आहे जो आकाशावर बसतो आणि पृथ्वीवर पाय ठेवतो. आकाश त्याचं सिंहासन तर पृथ्वी त्याचं पदासन आहे. पण तरी परमेश्वर पिता म्हणत आहे तुमच्या हृदयामध्ये मी आहे, म्हणून या मंदिरामध्ये पाप नसावं. आपल्या हृदयामध्ये राग, द्वेष, कपट किंवा वाईट गोष्टी नसाव्या की ज्याच्याद्वारे देवाचं दर्शन आपल्याला कधीच होणार नाही, प्रभू कधीही आपल्या जीवनामध्ये दिसणार नाही. बघा, जेव्हा एखादा मनुष्य आपल्याला मदत करतो अडीअडचणीच्या वेळेला आपल्याला आशाच नसते की आता कोणी मला मदत करील असं, पण एखादा व्यक्ती अचानक येतो आपल्याला मदत करतो तेव्हा आपण म्हणतो की नाही जणू देवच आलेला होता माझ्या मदतीला, देवानेच मला मदत केली. म्हणजे त्यावेळेला आपल्याला दिसते की माणसामध्ये देव आहे. म्हणून प्रभूही म्हणत आहे तुम्ही माझं मंदिर आहात. जेव्हा माणसाच्या हृदयाला स्पर्श होतो देव प्रेरणा देतो की जा या माणसाला मदत कर, चांगली कर्म कर, आणि त्याद्वारे प्रत्येक मनुष्य देवाच्या आत्म्याने, साह्याने चांगलं ते करत असतो किंवा अनेकांना मदत करत असतो. म्हणून आपल्यामध्ये जो देव आहे त्याला जागृत करा. आपल्या हृदयामध्ये देवाला शोधा, आपल्या मंदिरामध्ये प्रभूचा शोध करा, मनातून देवाशी धावा करा, मनातून देवाशी बोला की ज्याच्याद्वारे देवाचं दर्शन आपल्याला घडाल असं ना. आपलं अंतःकरण जर आपण स्वच्छ ठेवणार तर आपल्याला देवाला कुठेही शोधण्याची गरज नाही, आपोआप आपले प्रश्न सुटले जाणार. खऱ्या श्रद्धेने मन स्वच्छ ठेवून जर आपण भक्ती भावनेने प्रार्थना करणार तर प्रभू आपली प्रार्थना ऐकणार, कारण ज्याच्या मनात पाप नाही देव त्याचीच प्रार्थना ऐकत असतो. स्तोत्रसंहिता 66:18-20 वचन दावीद काय म्हणतो? माझ्या मनाचा दुष्कर्माचा विचार असता तर देव माझी प्रार्थना न ऐकता, पण देवाने माझी प्रार्थना ऐकलेली आहे कारण माझ्या मनातच काही पाप नाही. तो काय सांगतो? माझ्या मनात पाप असतं, वाईट गोष्टी असत्या तर देवाने माझी प्रार्थना कधीच ऐकली नसती. पण दाविदा बाबतीत पाहिलं तर हर एक वेळेला देव त्याची प्रार्थना ऐकत होता, हर एक प्रश्नाचं उत्तर देव त्याला देत होता, कारण त्याच्या मनात पाप नव्हतं. म्हणजे देव तिथेच त्याला प्रगट होत होता, मनात असलेलं देवाचं दर्शन त्याला होत होतं आणि प्रश्न त्याचे सुटत होते, त्याचा उत्कर्ष होत होता, समृद्धी होत गेली, प्रत्येक बाबतीमध्ये विजयी होत गेला, देवाने त्याला आशीर्वादित केलं. म्हणून युगानुयुगाचा आशीर्वाद त्याला मिळालेला आहे, त्याची गादी कायमची स्थापित झालेली आहे. म्हणून प्रभू आज आपल्याला तीच म्हणत आहे आपलंही मन जर साफ ठेवणार तर देव आपल्याला इथेच दिसणार. कारण ती करा 2 पत्र 6:16 वचनात देवाच्या मंदिराचा मूर्ती बरोबर मेळ कसा बसणार? तुम्ही तर जिवंत देवाचे मंदिर आहेत. प्रभू म्हणतो मी त्यांच्यामध्ये वास करीन, ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा देव होईल. प्रभू म्हणते काय सांगतो की मंदिराचा मूर्ती बरोबर मेळ कसा बसणार? आपण जिवंत देवाचे मंदिर आहोत. प्रभू आपल्या माणसाला जास्त महत्व देत आहे, कारण माणसाला देवाने स्वतःच्या प्रतिरूपासारखं बनवलेलं आहे. प्रभू मानवाला महत्व देत आहे, मानवी हृदयामध्ये प्रभू येत आहे. प्रभू म्हणतो तुम्हीच माझं मंदिर आहात, मी तुमच्यामध्ये वास करीन, तुम्ही माझे लोक होतील आणि मी तुमचा देव होईल. म्हणून आपलं अंतःकरण स्वच्छ करा, म्हणजे आपले हर एक प्रश्न सुटले जाणार, प्रभू आपल्या जीवनामध्ये कार्य करणार, प्रभूचं दर्शन मात्र आपल्याला घडलंच जाणार. हालेलुया, हालेलुया. त्यानंतर बायबल सांगते प्रभू कुठे आहे? प्रभू गोरगरिबांमध्ये. मत्ते 25:40 वचनात या कनिष्ठ बंधूंपैकी तुम्ही एकाला केलं तर ते मला केलेलं आहे. प्रभू काय म्हणत आहे? जेव्हा एखाद्या गोरगरिबाला आपण मदत करतो, जो कनिष्ठ आहे, जो गरीब आहे, जो दरिद्री आहे, आणि त्याच्यावर जेव्हा आपण दया करीतो, त्याला अन्नाचा घास देतो, पाण्याचा प्याला देतो, किंवा मात्र त्याला जे काही हवंय ते आपण देतो, त्यावेळेला प्रभू म्हणत आहे ते तुम्ही मला करता, त्यांच्यामध्येच आहे मी. नीतिसूत्रे 19:17 वचनात जो दारिद्र्यावर दया करीतो तो
कशी मदत करावी, किंवा माझ्याकडे नाही तर ह्याला कसं देऊ, किंवा लोकांमध्ये देण्यासाठी आपल्याला लाज वाटते. परंतु प्रभू म्हणत आहेत, त्यांच्यामध्येच आहे मी, ज्याला पाहून तुम्ही आपलं तोंड फिरविता, ज्याला पाहून दारात आल्यानंतर तुम्ही म्हणता पुढे जा, इथे काही नाही, किंवा दरवाजा लावून घेता. प्रभू म्हणतो त्याच्यामध्येच आहे मी. प्रभू आपल्या दारात येतो, प्रभू आपल्या जवळ येते, पण आपण मात्र त्या प्रभूला ओळखूच शकत नाही. परंतु मनुष्य आज लांब लांब ठिकाणी प्रभूचा शोध घेते, एखाद्या मूर्तीमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी जाऊन की कुठे मला देव सापडणार. प्रभू म्हणतो मी तुमच्या जवळ येतो, तुम्ही मला फक्त एक अन्नाचा घास दिला तर आयुष्यभर तुमचं पोट कधी रिकामी राहणार नाही, असा आशीर्वाद मी तुम्हाला द्यायला येतो. पण तो पण अन्नाचा घास तुम्ही मला देऊ शकत नाही. प्रभू कनिष्ठांमध्ये, प्रभू गोरगरिबांमध्ये, गरजवंतांमध्ये आहे. म्हणून त्या प्रभूला आज आपल्याला शोधायचंय, प्रभूला आपल्याला मिळविण्याचा प्रयत्न करायचा. प्रभू आपल्या जवळच आहे. त्यानंतर बायबल सांगते, ज्याचा आपण तिरस्कार करतो, ज्याचा आपण छळ करीतो, ज्यांना त्रास देतो, त्यांच्यामध्ये प्रभू आहे. प्रेषितांची कृत्ये 9 अध्यायामध्ये ज्या वेळेला हा शाऊल प्रभूच्या मार्गाने चालणाऱ्या लोकांना मारहाण करत होता आणि आता तो येरुशलेमेमध्ये जात होता प्रभूच्या लोकांना बांधून ठेवण्यासाठी, परंतु जात असताना घोड्यावरून जात होता, तेव्हा ख्रिस्ताचा प्रकाश त्याच्यावर पडला आणि या प्रकाशाने तो आंधळा झाला, घोड्यावरून खाली पडला. खाली पडल्यानंतर त्याने आपणाबरोबर इब्री भाषेमध्ये एक वाणी बोलताना ऐकली, शौला शौला तू माझा छळ का करीतोस. तेव्हा शौलाने काय म्हटलं, प्रभू तू कोण आहेस. प्रभूने म्हटलं, ज्या येशूचा तू छळ करीतो ना तोच आहे मी. बघा, तो प्रभूचा छळ करत होता, आता तो माणसाचा छळ करत होता, माणसाला त्रास देत होता, परंतु या माणसांमध्ये जणू देवाचा आत्मा आहे. म्हणून प्रभू म्हणत आहे, माझा छळ करतोस तू, मला त्रास देतोस तू. आणि जेव्हा त्याला प्रभूचं दर्शन घडलं तेव्हा त्याला कळालं, मी तर प्रभूला एक शापी समजत होतो, मेलेला मानत होतो आणि प्रभूला देव मानणाऱ्यांना मारहाण करत होतो, परंतु आता तर देव जिवंत आहे, प्रभू येशू जिवंत आहे, तो माझ्याशी बोलत आहे प्रकाश रूपाने, त्याने मला दर्शन दिलेले आहे. ह्या सर्व गोष्टी जेव्हा त्याला समजल्या तेव्हा त्याचं परिवर्तन झालं आणि मग अनन्याद्वारे प्रभूने त्याला दृष्टी दिली, पवित्र आत्मा दिला आणि त्यानंतर त्याने प्रभूच्या कार्याला सुरुवात केली. मग त्याचं असं परिवर्तन झालं आणि मग त्याने कार्याला अशी सुरुवात केली की अनेकांना त्याने ख्रिस्त दिला. ज्या ख्रिस्ताला तो मेलेला समजत होता, ज्या प्रभूला तो मानत नव्हता, त्याच प्रभूविषयी त्याने घोषणा करायला सुरुवात केली की येशू हा देवाचा पुत्र आहे आणि अनेकांना प्रभूची शिकवण दिली. ख्रिस्त गाजविलं त्याने, अनेकांना प्रभूकडे वळविलं. म्हणून प्रभू आज आपल्याला म्हणत आहे, ज्याचा आपण छळ करतो, ज्याला आपण त्रास देतो, त्यांच्यामध्येच देव आहे. ज्याचा आपण तिरस्कार करतो की हा मला आवडत नाही, ती मला आवडत नाही, प्रभू म्हणतो तिथेच आहे मी, त्यांच्यामध्येच आहे मी. म्हणून जर आपण कोणाचा तिरस्कार करत तर प्रभू म्हणतो त्याचा सन्मान करा, कारण त्या मानवामध्ये, त्या मनुष्यामध्ये मी आहे. जवळ असलेल्या प्रभूला शोधा, प्रभू आपल्याला दर्शन द्यायला तयार आहे, प्रभू आपल्या जीवनामध्ये कार्य करायला तयार आहे. अगदी यशा 65:24 वचनात ते हाक मारण्यापूर्वी मी त्यांना उत्तर देईन, ते बोलत आहे तोच मी त्यांचं ऐकेन. परमेश्वर काय म्हणत, हाक मारण्या अगोदरच मी तुम्हाला उत्तर देणार आहे. म्हणजे प्रभू आपल्या जवळच आहे, आसपास आहे. एखाद्या व्यक्तीशी जर आपल्याला काही बोलायचं असेल, त्या व्यक्तीला काही सांगायचं असेल आणि तीच व्यक्ती जर दूरवर आहे, लांब आहे, तर आपण त्या व्यक्तीला त्याच्या नावाने हाक मारून बोलवणार की इथे या, जवळ या. आणि जेव्हा ती व्यक्ती जवळ येते तेव्हा त्या व्यक्तीशी आपण सहजरित्या बोलतो, परंतु तीच व्यक्ती जर लांब असेल तर त्या व्यक्तीला बोलवावं लागते, पण जवळ असेल तर आपण सहज बोलतो. मग आता प्रभू काय सांगते, परमेश्वर पिता, की मी तुमच्या जवळच आहे, हाक मारण्या अगोदर मी तुम्हाला उत्तर देणार. म्हणजे प्रभू लांब नाही, प्रभू आपल्या जवळच आहे, पण आपल्याला दिसत नाही किंवा आपण त्याला ओळखू शकत नाही. आपलं लक्ष जवळपास नाही, आपलं लक्ष लांब ठिकाणी आहे. म्हणून परमेश्वर म्हणतो, हाक मारा, उत्तर द्यायला तयार आहे मी, तुम्ही बोलता तोच मी तुमचं ऐकणार. म्हणजे आपल्या मुखातून पूर्ण वाक्य पण निघत नाही. जसं की आपल्याला आजार आहे आणि देवाने तो बरा करावा म्हणून प्रार्थना करतो की प्रभू माझा आजार बरा कर, हे वाक्य आपल्या मुखातून निघत नाही. तोच प्रभू म्हणत आहे, मी तुमची प्रार्थना ऐकणार, तोच मी तुमच्या जीवनामध्ये कार्य करणार. म्हणजे प्रभू आपल्या जवळ आहे, प्रभू लांब नाही, प्रभू आपल्या जवळच आहे. म्हणून आपली फिर्याद,
मांडा. प्रभूला हाक मारा. प्रभू आपल्याला आवाज द्यायला तयार आहे. प्रभू आपली बंधनं तोडायला तयार आहे. प्रभू प्रत्येकाच्या जीवनामध्ये कार्य करायला तयार आहे. इर्मया 33:3 वचनात मला हाक मार, मी तुला उत्तर देईन. तुला ठाऊक नाही तशा मोठ्या आणि गहन गोष्टी मी तुला सांगेन. प्रभू म्हणतो हाक मार, मी उत्तर द्यायला तयार आहे. मी तुला तुझ्या जीवनातली बंधनं तोडायला तयार आहे. मी प्रभू आपल्याला उत्तर द्यायला तयार आहे. एखादा मनुष्य आपल्याला उत्तर देऊ शकत नाही. कधी कोणाला हाक मारली तर हाक ऐकून सुद्धा न ऐकल्यासारखं करतात, प्रत्युत्तर मिळत नाही. परंतु प्रभू म्हणत आहे मी तुम्हाला उत्तर द्यायला तयार आहे. मी तुमच्या जीवनामध्ये कार्य करायला तयार आहे. प्रभू आपल्या जवळ आहे. त्यानंतर बायबल सांगते प्रभू त्याच्या शब्दामध्ये आहे. योहान 1:1-3 वचनापर्यंत प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देव होता, तोच प्रारंभी देवाचा होता. बायबल काय सांगत आहे? शब्द देव आहे. शब्दाद्वारे प्रभू आपल्या पुढे प्रगट होत आहे. शब्दाद्वारे प्रभू आपल्या लोकांच्या जीवनामध्ये चमत्कार करत आहे. हालेलुया. या प्रार्थनेबाबतीत आपण पाहतो की ज्या वेळेला आपल्याला ब्रदर शब्द देतात, जा देव तुला बाळाची देणगी देत आहे, जा देव तुझा आजार बरा करत आहे, जा तुझ्या आता धंद्याला यश मिळणार आहे, तुझं काम पूर्ण होणार आहे, तुझी एखादी इच्छा पूर्ण होणार आहे. आणि याच शब्दाने आज आपल्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये प्रगती झालेली आहे. शब्दाने शब्द आपल्या बाबतीत पूर्ण झालेले आहे. म्हणूनच आज आपण सारे किंवा अनेक लोक आज जिवंत देव प्रभू येशूकडे वळत आहे, कारण देव शब्दामध्ये आहे आणि शब्दाच्या द्वारे देव कार्य करत आहे. अगदी योहान 4:46 ते 53 वचनापर्यंत ज्या वेळेला प्रभू काना या ठिकाणातून मात्र गालिलातील काना या ठिकाणी आले, तेव्हा कफरनहूम या ठिकाणातून एक मनुष्य, अंमलदार, एक श्रीमंत मनुष्य प्रभूकडे आला आणि प्रभूला म्हणाला की माझा मुलगा मरणाच्या पंथास लागलेला आहे, तर तुम्ही त्याला बरं करा. परंतु प्रभूने त्याकडे जणू लक्ष दिलं नाही. पुन्हा अंमलदार मनुष्य म्हणत आहे, म्हणजे एक श्रीमंत मनुष्य, प्रभू त्वरा करा, घाई करा, नाही तर माझं मूल मरेल, ते मरण्यापूर्वी वाचलं पाहिजे, म्हणून मी आलोय तुम्हाकडे, तुम्ही माझ्या मुलाला बरं करा. तेव्हा प्रभूने त्याला म्हटलं, अरे तुम्ही अद्भुत गोष्टी आणि चिन्हे पाहिल्यापासून विश्वास ठेवणारच नाहीत का? प्रभूने त्याला म्हटलं, जा तुझा मुलगा वाचलेला आहे. प्रभू त्याला शब्द देत आहे, जा तुझा मुलगा वाचलेला आहे. आणि हा बाप किंवा अंमलदार प्रभूच्या शब्दावर विश्वास ठेवत आहे आणि तेच शब्द घेऊन तो आपल्या घरी जात आहे. त्याने प्रभूला म्हटलं नाही, तर्क वितर्क लावला नाही की प्रभू मी तुम्हाला आमच्या घरी बोलवण्यासाठी आलेला आहे, तुम्ही येऊन माझ्या मुलाला बरं करावं, वाचवावं, आणि तुम्ही म्हणत आहे जा तुझा मुलगा वाचलेला आहे. या शब्दाने जर माझा मुलगा वाचणार असता तर मी कशाला आलो असतो माझ्या लास्ट स्टेपवर असलेल्या मुलाला सोडून, मी माझ्या दुसऱ्या कोणत्या तरी माणसाला तुमच्याकडे पाठविलं असतं. अशा प्रकारे त्याने वाद घातला नाही, तर्क वितर्क लावला नाही. प्रभूने सांगितलं ना, शब्द दिलाय ना, त्याच्यावर या बापाने अंमलदाराने विश्वास दिला, निघाला आपल्या घरी. जेव्हा तो गेला तेव्हा अर्ध्या रस्त्यातच त्याचे लोक त्याला भेटले आणि त्याला म्हणाले की आपला मुलगा वाचलेला आहे. तेव्हा त्याने चौकशी केली, कोणत्या वेळेला माझा मुलगा वाचला? त्याने म्हटलं काल 7व्या ताशी, म्हणजे कालच्या दिवशी आपला मुलगा वाचलेला. अंमलदाराला आठवलं, यावेळी तर प्रभूने मला सांगितलेलं होतं जा तुझा मुलगा वाचलेला आहे. म्हणजे प्रभूने पाठविलेले शब्द मुलापर्यंत पोहोचले, बाप पोहोचला नाही. अजून बाप अजून आपल्या घरी गेला नाही, कफरनहूम या ठिकाणी गेला नाही, कारण त्यावेळेस काय पायी वाटचाल, आताच्या सारखी वाहनं नव्हती. लोक मैली चालायचे एका गावातून दुसऱ्या गावात 1-2 दिवसाचा मात्र प्रवास करत, आणि हा देखील आता प्रवासच करत आहे. आणि त्याला अर्ध्या रस्त्यातच बातमी मिळत आहे मुलगा वाचलेला आहे. त्याने प्रत्यक्ष जाऊन पाहिलं तर खरोखर मुलगा वाचलेला होता. आणि या चमत्काराद्वारे त्याच्या संपूर्ण कुटुंबाने प्रभूवर विश्वास ठेवला. बघा, प्रभू शब्दामध्ये प्रभूने शब्द दिला आणि मरणाच्या पंथास लागलेला अंमलदाराचा मुलगा जिवंत होत आहे, तो वाचत आहे, तो बरा होत आहे, त्याची बंधनं तुटत आहेत. अंमलदार विश्वास ठेवत आहे. त्याला कळालं प्रभूने हाच वेळेला मला सांगितलेलं होतं. शब्द गेले, शब्दाने प्रभूने मुलाला नवं जीवन दिलं, शब्दाने प्रभूने मरणाच्या पंथास असलेल्या मुलाला वाचविलं. या प्रार्थनेमध्ये सुद्धा शब्दच दिले जातात. शब्दाचाच वापर करून देव शब्द देऊन, वचन देऊन आज आपल्या जीवनात चमत्कार घडविले जातात. म्हणून देव शब्दात आहे. जर या प्रार्थनेमध्ये तुम्हाला शब्द दिले जात आहे, देव
विश्वास नाही तर प्रभू म्हणतो दुसऱ्या कोणत्या गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवणार आहात? कारण योहान म्हणत आहे देव शब्द आहे, म्हणून आपल्याला शब्दावर, वचनावर विश्वास ठेवायचा आहे. प्रभू शब्दामध्ये आहे, या शब्दाचा स्वीकार करा तर आपल्या जीवनामध्ये चमत्कार घडले जाणार, तर प्रभू आपली सर्व प्रकारची बंधनं तोडून टाकणार, आपल्या प्रत्येकाला हव्या असलेल्या सर्व गोष्टी प्रभू देणार. आणि त्यानंतर बायबल सांगत आहे देव कोठे आहे? देव त्याच्या लोकांमध्ये जे खऱ्या मनाने प्रभूची सेवा करतात, जे प्रभूचं कार्य करतात, प्रभू त्यांच्यामध्ये आहे. अगदी प्रेषितांची कृत्य 14 ते 8 वचनापासून जेव्हा लुस्त्रा या ठिकाणी पौल गेला, पौल नेहमी जायचा त्या ठिकाणी प्रभूचं वचन द्यायचा, आणि वचन देत असताना तिथे पाहिलं तर पायाने अधू असलेला, जन्मापासून पांगळा असलेला एक मनुष्य होता जो जन्मात कधीच चालला नव्हता. आणि त्या ठिकाणी पौल वचन देत होता. हे वचन ऐकत असताना या पंगू माणसाचा विश्वास तयार झाला की आपण बरे होऊ. वचन ऐकत असताना, वचन सुवार्ता ऐकत असताना त्याचा विश्वास निर्माण झाला की मी पण बरा होणार. आणि हाच विश्वास त्याचा पौलाने ओळखला. आणि मग पौलाने त्याला काय म्हटलं? उठ, आपल्या पायावर नीट उभा राहा. त्याचा विश्वास वाढला, म्हणून पौल म्हणत आहे उठ, आपल्या पायावर नीट उभा राहा. आणि बायबल सांगत आहे ताबडतोब मनुष्य उठला, आपल्या पायावर उभा राहिला. जेव्हा त्याला लोकांनी पायावर उभं राहिलेलं पाहिलं, तो चालू लागला, उड्या मारू लागला. तेव्हा जे लोक त्या ठिकाणी जमलेले होते त्यांनी आपल्या मातृभाषेमध्ये लुकवणी भाषेत म्हटलं देव माणसाच्या रूपाने आमच्यामध्ये उतरलेला आहे. म्हणजे जणू लोकांनी पौलाला देव केलं, देव समजलं. कार्य प्रभूनेच केलं, पण पौल देवाचा सेवक आहे, पौलामध्ये जणू देवाचा आत्मा होता. आणि पौलाने सांगितलं उठ, आपल्या पायावर उभा राहा, प्रभू तुला बरं करत आहे. त्याद्वारे तो बरा झाला. म्हणून लोकांनी पौलाला देव मानलं, देवच आलाय, देवाने बरं केलेलं आहे. म्हणजे जणू देव त्याच्या सेवकांद्वारे कार्य करतो. आपल्यामध्ये पाहिलं तर ब्रदर की त्यांच्याद्वारे आज अनेक असे चमत्कार घडत. आज लोकांनी त्यांना पाहिलं तरी लोकांना आशीर्वाद मिळतो, किंवा त्यांनी लोकांना पाहिलं तरी लोकांना आशीर्वाद मिळत आहे. ज्याचा विश्वास त्याप्रमाणे जीवनामध्ये चमत्कार घडत आहेत. म्हणजे देव त्याच्या लोकांमध्ये आहे जे खरोखर देवाची सेवा करत आहे, बायबलच्या वचनाप्रमाणे, नियमाप्रमाणे चालत आहे, निस्वार्थीपणाची सेवा करत आहेत. देव त्यांच्यामध्ये आहे. म्हणून आज देवाला शोधायला आपल्याला कुठे जायचंय? प्रभू म्हणत आहे मी तुमच्या हृदयामध्ये आहे. प्रभू आपल्या हृदयामध्ये आहे. गोरगरिबांमध्ये ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो त्यांना मदत करत नाही. प्रभू म्हणत आहे ज्याचा तुम्ही तिरस्कार करता, ज्याचा तुम्ही छळ करीता, त्यांच्यामध्ये मी आहे. प्रभू म्हणत आहे मी तुमच्या आसपास आहे, तुम्ही हाक मारण्या अगोदर मी तुम्हाला उत्तर देणार आहे. प्रभू पुढे म्हणत आहे जे माझी खऱ्या मनाने सेवा करीतात त्यांच्यामध्ये मी आहे. आणि आपण आता प्रार्थनेमध्ये बसलेले असताना जेव्हा देव शब्द आपल्याला देण्यात येतो, प्रभू म्हणते शब्दात मी आहे. आता कुठे कुठे आपल्याला प्रभूला स्वीकारायचंय? देव आपल्या जवळच आहे, त्याच्या शब्दामध्ये या सर्व गोष्टी आपल्या जवळ आहेत वचनात सांगितल्याप्रमाणे. म्हणून जवळ असलेल्या प्रभूचा शोध करा. योग म्हणत आहे देव कोठे सापडेल हे मला कळालं असतं तर गेलो असतो, माझी तक्रार सांगितली असती. पण त्याचा विश्वास देवावर होता, म्हणून देवाने त्याची परिस्थिती पूर्ण बदलली, त्याचा उद्धार केला, त्याचं कल्याण केलं. आज आपली परिस्थिती देव बदलणार आहे. तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवा, देवाला आपल्या अंतःकरणात शोधा, आपल्या मनातलं सगळं पाप काढून टाका आणि शुद्ध भावनेने खऱ्या श्रद्धेने प्रभूची प्रार्थना करा आणि बायबलच्या शब्दावर, वचनावर विश्वास ठेवा. म्हणजे देव आपल्याला दिसेल, प्रभू आपल्याला प्रगट होईल, प्रभूचा अनुभव आपल्याला घडायला जाणार. तो चांगला आहे, चांगलं ते करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये तयार आहे. म्हणून प्रभूची मनापासून प्रार्थना करा. तो सर्वांची प्रार्थना ऐकतो. स्तोत्रसंहिता 65:2 वचनात तू जो प्रार्थना ऐकतोस त्या तुझ्याकडे सर्व मानव जाती येते. प्रभू सर्वांची प्रार्थना ऐकतो. म्हणूनच अनेक जाती धर्माचे पंथाचे सर्व प्रभू येशूकडे वळत आहे, कारण प्रभू आपल्या सर्वांचा आहे. म्हणून आपल्याला प्रभूवर विश्वास ठेवायचा आहे, पूर्ण मनापासून प्रभूकडे आपल्याला वळायचं आहे. तो आपल्या प्रत्येकाच्या प्रार्थनेचं उत्तर द्यायला तयार आहे, आपल्या सर्वांची बंधनं तोडायला तयार आहे. हालेलुया, हालेलुया. आता माझ्यातून काही चुकलं असेल तर मला क्षमा करा.